आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास. काळाराम मंदिर नाशिक येथे धर्मध्वज व धर्मस्तंभ प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. या विशेष कार्यक्रमासाठी भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी नाशिक दौरा केला. यावेळी त्यांचे आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन स्वागत व सत्कार करण्यात आला. या प्रसंगी राज्याचे उद्योगमंत्री उदयजी सामंत तसेच शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाला मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते. यांचा ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 नाशिक विभागीय संपादक श्री उत्तम भीमराव जाधव. नमस्कार. मीडिया क्षेत्रात तुमचं करिअर घडवण्याची हीच योग्य वेळ आहे. महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 या मल्टीलिंग्वल न्यूज प्लॅटफॉर्ममध्ये मोठ्या प्रमाणावर भरती सुरू आहे. मराठी, हिंदी आणि गुजराती भाषेत कार्यरत या चॅनलमध्ये तुमच्यासाठी आहेत विविध संधी. जिल्हा प्रतिनिधी, तालुका प्रतिनिधी, रिपोर्टर, कॅमेरामन, अँकर, सोशल मीडिया हँडलर. जर तुम्हाला न्यूज रिपोर्टिंग किंवा डिजिटल मीडियामध्ये काम करण्याची आवड असेल तर ही संधी नक्कीच तुमच्यासाठी आहे. तुम्हाला मिळतील आकर्षक सुविधा, ओळखपत्र, नियुक्ती पत्र, टी-शर्ट आणि कॅपचे माईक लेन. महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्रातील ताज्या, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी आजच आमच्या चॅनलला भेट द्या. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र टुडे टीव्ही न्यूज 24/7 महाराष्ट्राचा विश्वास सत्याचा ध्यास.